सुमित सर, तुमच्या दोघांची ही प्रेम कहाणी सगळ्या महाराष्ट्राला आवडते आणि आयडॉल आहात तुम्ही बऱ्याच कपलसाठी. थँक्यू. मला तेच विचारायचं, मग मॅमची आणि तुमची पहिली भेट कधी झाली सर? ऐका 1991 साली आम्ही एक नाटक केलं चंद्रलेखेसाठी, मोहन काकांसाठी, ज्वालामुखी. तिकडे मी चिन्मयीला पहिल्यांदा भेटलो. चिन्मयी नुकतीच पुरुषोत्तम गाजून आली होती मुंबईत आणि मग तिकडनं आमच्या या प्रेमकहाणीला तसा खरं तर तिकडनं नाही सुरुवात झाली, पण तिकडे आमची पहिली भेट झाली. आणि मग 93 साली मध्ये परत एक वर्ष मी गायब झालो. 93 साली मी प्रभाकर पणशीकरांबरोबर एक नाटक करत होतो बाबांबरोबर. तेव्हा परत पुन्हा चिन्मयी त्या नाटकात आली आणि मग तिकडनं आमची प्रेमकहाणी वहां से असली सुरुवात हुई. मी असं ऐकलं पण कॉलेजमध्ये असताना तुम्ही थोडंसं यांना घाबरायचा? थोडा. मी आणि कॉलेजमध्ये असतानाच अजूनही अच्छा, असं आहे खरंच घरात? पण हे कंपल्सरी आहे ना माझ्या मते. प्रत्येकच इथे काही त्यांनी तर नावच ठेवलंय नाटकाचं गुलाम. ते काही करू शकत नाही. त्यांनी तिकडेच मान्य केलंय ते. मग तिकडनं आमच्या प्रेमाला तिकडे खत पाणी मिळालं आणि मग तिकडनं आम्ही अगदीच आमच्या तुटपुंजा नाईटमध्ये आम्ही जे काय आम्हाला कवर्स मिळायचे 100 रुपये आणि 150 रुपये, त्याच्यामध्ये आम्ही मग कॅफे सी साईडला जाऊन कट्ट्यावर बसायचो बँड्राला. नाही तेव्हा खरंच पण पैसे कमी होते आमच्याकडे आणि नेहमी असंच असायचं की मी बाहेरून आलेली होते आणि इथे राहत होते, त्याच्यामुळे माझी नाईट माझ्या हातात असायची सगळी. हा घरी राहायचा, त्याच्यामुळे हा घरीसुद्धा आईकडे काही पैसे सुपूर्द करायचा. मग ते 100 रुपयांमध्ये एक आठवडा काढायचा, 100 रुपयात 2-2 आठवडे काढायचे, असं सगळं असायचं. पण त्यावेळेला काही इतक्या प्रेशियस गोष्टी आम्ही केलेल्या आहेत, इतक्या अमूल्य क्षण आम्हाला मिळालेले आहेत की एका 7 जूनला मला आठवतंय बँडस्टँडला बसलेलं असताना आम्ही असा पाऊस येताना बघितलेला आहे मुंबईत. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तेच खरं. 93 सालची गोष्ट आणि 96 साली 7 जूनचा पाऊस, 8 जूनला मग आमचं लग्न झालं. हो 96 साली. क्या बात आहे. वा, 3 वर्ष. व्हेरी गुड. सुमित सर आणि चिन्मयी मॅम इथे बसलेले आहेत आणि त्यांचंही नाटक आहे लेकुरे उदंड झाली. पण त्यातलं एक जे गाणं आहे ती आमची विनंती आहे की त्याची एक जर झलक आम्हाला बघायला मिळाली सर. एक कुटुंब, एक जोडपं आहे ज्यांना मूलबाळ नाही आहे आणि मग काही दिवसानंतर काही घडामोडी नंतर त्यांच्या आयुष्यात काही असे प्रसंग येतात. त्याच्या अगदी शेवटच्या सीनमध्ये असं जेव्हा त्यांचं सगळंच त्यांचे नातेवाईक ओरबाडून घेऊन जातात तेव्हा त्यांना कळतं की आता आपण आई बाबा होणार आहोत. हे काय असं नुसतं एकमेकांकडे बघतच बसायचं का? मग आणखी काय करायचं? काहीतरी बोल ना, असं सुंदर, छान, काव्यमय असं काहीतरी. शब्दात की सुरात? शब्द आणि सूर काही वेगळे असतात का? मी गाऊ? आपलं गाणं. मी सुरुवात करते, मग तुम्ही गा. क्या बात है. कुठे गेलाय तू? कुठे गेलाय? तू मारलंस त्याला? नाही पण त्याला तशी समज द्यायची गरजच होती रे. मंद मंद म्हणताना हे बरं कळलं त्याला. नाही 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 रसिका, त्याचा काही दोष नाहीये. खरं तर तो घरात असताना आपण असं वागायलाच नको होतं. असं कसं वागलो मी? असा कसा माझ्यावरच ताबा राहिला मला कळत नाही. तुला अजूनही त्याची चूक दिसत नाही? रसिका तुला कसं समजावं मी? चल मान्य करतो की चूक झाली, पण झालेल्या चुकीतून आपण काय शिकलो हे महत्वाचं नाहीये का? आपल्यावरच कंट्रोल राहिला नाही, आपल्याला मान्य करायलाच हवं. आपण काय चुकीचं वागलो सांग ना. अरे प्रेम वाटलं, व्यक्त केलं आपण, हे चुकीचं आहे का? मला तू सांग. नाही, प्रेम व्यक्त करणं चुकीचं नाही का? पण ते ज्या ठिकाणी आणि ज्या प्रकारे गेलं ना ते चुकीचं आहे. आतापर्यंत मी त्या चिखले भावांना दोष देत होतो आणि लोकांना सांगू नको. नाही बहुत घ्यावा ना तो असाच. चिखले भावांच्या घरी एक अपंग मुलगा असताना देखील ते चिखले बाईंवर जबरदस्ती करायचे, तेही त्या बाईची मानसिकता नसताना.
ते बिचारा आई सकाळी हे बापाला कुठे काय कळणार आहे? त्या नेहमी त्यांना विनवायच्या, समजवायच्या, स्वतःवर कंट्रोल ठेवा, त्याचे डोळे सताड उघडे असतात, तर तुमच्या प्रत्येक गोष्टीवर बारीक लक्ष आहे, पण नाहीच चाला. त्याही समजवत होत्या, मीही समजवत होतो. मी काय जणू त्यांना उपदेशच करत होतो, आणि नेमका तोच उपदेश आज माझ्या लेखी दुर्लक्षित ठरला गेला. नाही, चूक त्याची नाही आहे, चूक तुझी आणि माझी आहे. अगं त्याला कुठे माहिती आहे प्रेम काय असतं ग? आपल्याला त्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार करायला हवा. तो शरीराने वाढलाय का बुद्धीने नाही? त्यालाही काहीतरी फिलिंग्स असतील ना ग. आणि हे सगळं झालं आणि आपण दुरावले गेलो. हे खोलीला आतून लावायला लॉक देतोयस ना? का काय आहे? काही गोष्टींचा ना मी भावनेमध्ये विचारच केला नव्हता, पण आता असं वाटतंय की सगळं डोळसपणेच बघायला हवं. मला लॉक हवंय, मला माझी सिक्युरिटी बघायला हवी. विश्वास, इथेही काही फॅन आलेले आहेत, त्यांना बोलण्याची आम्ही संधी देणार. कोणाच्या मनात काही प्रश्न आहेत का? हा, तुम्ही. नमस्कार. 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 मला निखिल रत्न पारखींना विचारायचं आहे. सर, मला तुमचं आडनाव खूप आवडतं सर. रत्न पारखी म्हणजे तुम्हाला खड्याबिड्यामधलं कळतच असेल सर. असणार सर, म्हणजे एवढं नाव ठेवलंय म्हणजे तर काय आहे. तर सर म्हणजे कसं आहे, माझं नाव कुशल बद्रिके आहे, माझी रास मिथून आहे सर. तर खड्याविषयी थोडंसं सांगता का? काय रस्त्यात सापडलेला चांगला खडा घाला. नाही सर, मला मुतखड्याचा प्रॉब्लेम आहे. ऑपरेशन करा आणि तो अंगठीत घाला. मला शर्वारी लोहेकर यांना प्रश्न विचारायचा आहे. शर्वरी लोहोकरे. अच्छा अच्छा, शनिवारी लवकर ये. शर्वरी लोहोकरे. जाऊ द्या मग, इतकं कठीण असेल तर मग हेमंत डोमेच सोपा आहे आमचा. परफेक्ट. हेमंत डोमे सर, तुमचं मी तुतुर खूप बघितलं, ते सिनेमा खूप आवडला मला. हा होतो तू आंधळे कोशिंबीर तर जबरदस्त सर. अरे बाप, मी इतका फॅन आहे त्या चित्रपटाचा सर. तुमच्या विविध प्रकारच्या भूमिका मी बघितल्या, नेहमी बघत राहतो सर. माझा प्रश्न आहे तुम्हाला की तुम्ही कधी कॉमेडी भूमिका कराल का आयुष्यात? मी अतिशय मनापासून प्रयत्न करीन पुढच्या वेळी विनोदी भूमिका करण्याची. आतापर्यंत मी खूप गंभीरपणे करत होतो, आता नक्की विनोदी करीन. मला ते संकर्षणला विचारायचं. अच्छा, संकर्षणचे खूप फॅन आहेत बाबा. संकर्षणला विचारायचं आहे, तुम्ही माझ्या घरी जेवायला याल का? हे का जेवायला येतील तुमच्या घरी? याल का सांगा. याल का? हो, म्हणजे आम्ही सारे खवय्याचं शूटिंग लागलं तर नक्की येईन. नाही, ते त्यांचा मी कार्यक्रम बघतो, मला आवडतो खूप. कुठला? ते बनवतात ते काय काय. हा, आम्ही सारे खवय्ये असाच कार्यक्रम. तुम्ही घरी पण बनवता? असं बनवता? तुम्हाला काय पदार्थ येतात? मला व्हेज मध्ये सगळा स्वयंपाक येतो करता. हा, माझ्या बहिणीचं लग्न आहे, आचारी म्हणून किती पैसे घ्या? सर मी हा, विचारा, प्रश्न विचारा. तुमच्या स्टेजचा वापर करू शकतो? कशासाठी? या फोटो काढायचे असतात, कशासाठी येतात? कोणाला भेटायचंय? काय प्रश्न आहे का मनात? काय बोला ना. रांगलवली का? रांगलवली का? कशासाठी? अरे आम्हाला जरा आता नाही कंट्रोल. अरे कार्यक्रम आहे हा. अरे काय चाललंय? ओ मोबाईल बेगम मेमरी आठवण गुलाम या नाटकाचे निर्माते सुद्धा आपल्यामध्ये आहेत. जोरदार टाळ्यांनी या मंचावरती मी आमंत्रित करतो अनंत पणशीकर यांना. सर, मनापासून या मंचावरती मी तुमचं स्वागत करतो. थँक्यू.
आणि नाटकाची एक झलक आम्हाला बघायला मिळाली. नाटक बघण्यासाठी सगळेजण आतुर झालेत आणि सगळेजण ज्यांनी पाहिलंय ते डबल जातील, ज्यांनी नाही पाहिलं अजून ते नक्कीच आता हे नाटक बघायला जातील. निर्माता म्हणून या नाटकाबद्दल सर आपण काय सांगाल? निर्मात्यापेक्षा मी जास्त करून प्रेक्षकच असतो, कारण मी प्रत्येक प्रयोगाला हजर असतो. आणि त्यामुळे ना हे जे काय आत्ता इथे आपण या कार्यक्रमात पहिलं तुमचे सगळ्यांचे आभार की आमच्या दोन्ही टीम्स आज इकडे लेकुरे उदंड झाली आणि बेगम मेमरी. इथे जी धमाल चालते ना, एक्झॅक्टली तेवढीच धमाल आमच्या दोन्ही नाटकांमध्ये असते. आणि तेव्हा प्रेक्षक सुद्धा अशाच तऱ्हेने त्याला रिस्पॉन्ड करत असतात. इतकं छान नाटक आहे. आणि ते नाटक जेव्हा मला आवडतं तेव्हा म्हणजे मी पूर्णपणे त्याच्यामध्ये घुसलेलो असतो. या नाटकाचे दिग्दर्शक म्हणजेच निखिल सर, या मंचातर्फे आम्ही एक प्रश्न विचारतो. तो आज मला तुम्हाला एक दिग्दर्शक म्हणून विचारायचा आहे की रसिक प्रेक्षकांनी हे नाटक का पाहावं? मनसोक्त आनंद तुम्हाला जर मिळवायचा असेल, थोडंसं टेन्शन असतं आयुष्यात आपल्या, ते जर दूर ठेवून तुम्हाला 2 घटका आनंद मिळवायचा असेल तर हे नाटक जरूर पहा. क्या बात है. आता या मंचावरती मी आमंत्रित करणार आहे कळत नकळत या नाटकाचे लेखक दिग्दर्शक अनिल काकडे आणि निर्माते गणेश रामदास हजारे यांना. जोरदार. तर दिग्दर्शकांना मला हा प्रश्न विचारायचा आहे की कळत नकळत सारख्या नाटकातून एक वेगळा विषय मांडण्याचा तुम्ही प्रयत्न करताय, तर काय आहे या नाटकाचा अनुभव आणि हे नाटक रसिक प्रेक्षकांनी का बघावं? हे नाटक रसिक प्रेक्षकांनी ह्यासाठी बघावं की नाती जपायला हवीत, नाती टिकवायला हवी, ह्याबद्दल आपण सगळेच बोलत असतो. आणि मला असं वाटतं की ह्या नाटकातून तुम्ही नाती टिकवायला हवीत, बघायला हवीत आणि ती जपायला हवीत. या कॅफेमध्ये आपण कधी हा कॅफे तुमचा आहे, तुमच्या हक्काचा आहे आणि आम्ही वाट बघू परत तुम्ही कधी याल याची. आपण पुन्हा एकदा भेटणारच आहोत पुढच्या आठवड्यात, तेव्हा बघायला विसरू नका. पुन्हा एकदा चला हवा येऊ द्या.